डोंबिवलीमधील डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेचा जामीन उच्च न्यायालयाने रद्द केलाय। आज संध्याकाळी 5 पर्यंत रमेश म्हात्रेनं पोलिसांना शरण जावं, अन्यथा त्यांच्या मालमत्तांवर टाच आणली जावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत। तर डॉक्टरांना संप मागे घेण्याचं आवाहन देखील न्यायालयाने केलं आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आपण पाहतोय उच्च न्यायालयाने हा जामीन रद्द केलेला आहे, त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाकडे आणखी लक्ष लागलेलं आहे। काय अपडेट्स? नक्कीच रमेश म्हात्रेला कुठेतरी दिलासा मिळाला असं त्यांना वाटत होतं, मात्र अशातच त्यांना एक मोठा झटका उच्च न्यायालयाने दिलेला आहे। रमेश म्हात्रेच्या अडचणीत आता वाढ होताना पाहायला मिळते। या प्रकरणाची सुमोटो दखल घेत उच्च न्यायालयाने काल विशेष सुनावणी घेतली आणि या सुनावणी दरम्यान त्यांना जे जामीन कल्याण सत्र न्यायालयाने दिलेलं होतं ते जामीन रद्द करत उद्या म्हणजे आज 5 वाजेपर्यंत पोलिसांना शरण जा असे आदेश दिले आणि जर 5 वाजेपर्यंत रमेश म्हात्रे आणि त्याचे इतर साथीदार जर शरण नाही गेले तर त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करायची प्रक्रिया सुरू करा असंही काल कोर्टाने सांगितलं। आणि त्यामुळे पुन्हा एकदा हे जे प्रकरण आहे ते चर्चेत आहे आणि रमेश म्हात्रेच्या अडचणीत वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काल विशेष सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने एकीकडे रमेश म्हात्रेचा जामीन रद्द करत दुसरीकडे कल्याण सत्र न्यायालयाने ज्या पद्धतीने जामीन मंजूर केला त्यावरून कल्याण सत्र न्यायालयावरती देखील उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले। रमेश म्हात्रेची जी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ती लक्षात न घेताच जामीन मंजूर केला गेलेला आहे। सोबतच या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात न घेताच या संपूर्ण प्रकरणातच रमेश म्हात्रेसह इतर 4 साथीदारांना जामीन मंजूर केलेला आहे असं म्हणत कल्याण सत्र न्यायालयावरती देखील ताशेरे ओढलेले होते। सोबतच रमेश म्हात्रेला जामीन मंजूर झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील जे डॉक्टर आहेत त्यांच्यामध्ये देखील एक रोष निर्माण झालेला होता। त्यामुळे उद्या सोमवारी संपाला देखील डॉक्टर जे आहे ते सुरुवात करणार होते। मात्र काल ज्या पद्धतीनं सुमोटो घेत कोर्टाने विशेष सुनावणी घेतली आणि त्या विशेष सुनावणी दरम्यान रमेश म्हात्रेला कोणताही दिलासा नाही असं जेव्हा म्हटलं तेव्हा दुसरीकडे कोर्टाने डॉक्टरांना सुद्धा म्हटलं आणि त्यांना देखील सांगितलं की ज्या पद्धतीने संप पुकारण्यात आलेला आहे तर तशा पद्धतीने जर संप पुकारला तर रुग्णालयांवरती मोठा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही तुमचा संप मागे घ्या असंही कोर्टाने सांगितलं। तर त्यामुळे कोर्टाने महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत आणि दुसरीकडे रमेश म्हात्रेच्या देखील आता अडचणी वाढल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद सीमा या सविस्तर माहितीसाठी।